नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत व्हेज दम बिर्याणी. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम 3 वाटी बासमती तांदूळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यानंतर याला 45 मिनिट भिजू द्यायचं आहे. आता एका पातेल्यामध्ये आपण 3 पळी तेल घेतले. तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण 2 टीस्पून जिरे घातलेले आहेत. जिरे चांगले तडकलेत. आता 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे यामध्ये घातलेत. त्यासोबतच 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट देखील घातली आहे. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट आपण चांगली परतून घेणार आहोत. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता लगेचच 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालूयात. टोमॅटो आपल्याला मऊसर शिजून घ्यायचा आहे. यासाठी यावरती आपण झाकण ठेवूयात. 1 ते 2 मिनिटांमध्ये टोमॅटो चांगला मऊसर शिजलेला आहे. आता लगेचच यामध्ये आपण 1 चमचा तूप घातले. तूप चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि बाकीचे मसाले घालायचे. लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि कसुरी मेथी प्रत्येकी 1 चमचा घातलेला आहे. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचे. मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं गरम पाणी घातले. गरम पाणी घातल्यानंतर 1 वाटी फेटलेलं दही यामध्ये घालायचं आहे. दही देखील या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर चांगली मिक्स करायची आहे. आता सर्वप्रथम आपण यामध्ये बटाटे घालूयात. बटाटे आपल्याला 30-40% आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे शिजेपर्यंत आपण भाताची तयारी करूयात. तर दुसरीकडे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्ये काही खडे मसाले घातलेत. पाण्याला चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. दुसरीकडे बटाटे या ठिकाणी 30-40% शिजलेले आहेत. बाकीच्या भाज्या घालूयात. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 50% या भाज्या शिजू द्यायच्यात. दुसरीकडे पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला 80% शिजून घ्यायचा आहे. तांदूळ शिजत असतानाच यामध्ये थोडंसं जास्तीचं मीठ घालायचं आहे, म्हणजे भातात मीठ कमी पडणार नाही. आता यातलंच थोडंसं पाणी मी भाज्यांमध्ये घालते. 50% भाज्या शिजू द्यायच्यात. सगळ्यात शेवटी आपण शिमला मिरची घालणार आहोत. तांदूळ या ठिकाणी आपल्याला 80% शिजून घ्यायचा आहे. भात 80% आपला शिजून झालेला आहे. तांदूळ आता चांगला निथळून घ्यायचा आहे. निथळलेल्या तांदळाला चव घेऊन बघायची आहे. मीठ कमी असेल तर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आपला हा जो शिजलेला भात आहे तो भाज्यांवरती घालायचा आहे. यामध्ये 1 वाटी आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे चांगल्या पद्धतीनं स्टीम जनरेट होईल. सगळ्यात शेवटी यावरती तूप घालायचं आहे आणि झाकण लावून याला 20 ते 25 मिनिटं आपण दम देणार आहोत. सुरुवातीला 3-4 मिनिट हाय फ्लेमवरती आणि 20 मिनिट इनडायरेक्ट फ्लेमवरती आपण याला दम देऊन घेणार आहोत. 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता 10-15 मिनिट बिर्याणी आपल्याला तशीच सेट होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर सर्व्ह करायची आहे. तर गरमागरम व्हेज दम बिर्याणी या ठिकाणी तयार आहे. ही बिर्याणी मी बुंदी रायत्यासोबत सर्व्ह केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.